नमस्कार. मी आहे प्राध्यापिका मोहोळ उर्फ मोरे मॅडम आणि लवकरच नवरात्र महोत्सव सुरू होत आहे आणि या निमित्तानं मला या देवीच्या भक्तीचा जो काही अनुभव आलेला आहे तो तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेले आहे. मी भोरमध्ये राहत असताना प्रत्येक नवरात्रामध्ये माझी सासू आणि मी पहाटे 3च्या वाघजाई मातेच्या आरतीला जायचो आणि या आरतीला जात असताना म्हणजे अंधारातच निघायचो आम्ही. अगदी 2-2:30 वाजल्यापासून आमची तयारीच दोघींची सुरू असायची. मंदिरामध्ये अगदी पहाटेसुद्धा संपूर्ण मंदिर परिसर भरलेला असायचा भक्तीने. मंदिराच्या बाहेरच एक तळे आहे आणि तळ्यामध्ये देवी सर्परूपाने वास्तव करते. अनेक वेळा मी देखील ते पाहिलेलं आहे आणि साक्षात्कार होतो देवीचा. एकदा माझी धाकटी बहीण अश्विनी आणि माझ्या दोन्ही मुली दर्शनासाठी गेलो असताना थोडा वेंधळापणा यांनी केला आणि त्या तळ्यामध्ये मासे थुंकी खातात म्हणून थुंकल्या. थोड्या वेळाने मला त्यांनी ते सांगितलं तर मीच रागवले त्यांच्यावर आणि तिथे माफी मागायला सांगितली. म्हटलं देवी साक्षात सर्परूपाने याच्यामध्ये असते, तुम्ही लगेच माफी मागायची. दर्शन झाल्यानंतरनं आम्ही काही अंतरावर चालत आलो घरी येताना. तर AT कॉलेजच्या थोडंसं मागे म्हणजे पाण्याची एक टाकी आहे, तर पाण्याचं डबकं पण एक साचलेलं आहे. तिथून एक काळा सर्प रोडवर आम्हाला आडवा आला. मग माझ्या असं लक्षात आलं की नाही, ह्या मुलींनी चूक केलेली आहे. तर मी त्यांना तिथेही माफी मागायला लावली. थोड्या वेळाने तो सर्प गेला. त्यानंतर आम्ही घरी आलो. म्हणजे माझं भोरचं जे घर आहे त्याच्या बाजूला भरपूर गार्डनिंग केलेलं आहे. गुलाबाची झाडं, केळीचं झाड, बेलाचं झाड, खूप छान गार्डनिंग केलेलं आहे. परंतु मी इतके वर्ष तिथे राहते पण कधीही मी सर्प वगैरे काही पाहिलेलं नव्हता. पण त्या दिवशी घरी आल्यानंतर एका गुलाबाच्या झाडाखाली थोडंसं होल होतं आणि त्या होलमधनं म्हणजे हॉलमधनं मी पाहिलं तर होलमधनं एक सर्प असं डोकं वर करून पाहत होता. थोडीशी घाबरले मी सुद्धा आणि मुलींना आणि बहिणीला पुन्हा तिथे माफी मागायला लावली. हा कोणता अंधश्रद्धेचा भाग नाही, हा मला स्वतः आलेला अनुभव आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वेगवेगळ्या आहेत. अंधश्रद्धा म्हणले की बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण या विश्वामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे जी नेहमी तुम्हाला प्रोटेक्ट करत असते, चांगल्या मार्गावर जाण्यासाठी, चांगले विचार धारण करण्यासाठी प्रेरणा देत असते आणि तो म्हणजेच नवरात्र महोत्सव. नवरात्र महोत्सव आदिशक्ती जगदंबा. नवरात्र उत्सव सुरू होत आहे 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवसापासून या उत्सवाला प्रारंभ होत आहे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये घटस्थापना केली जाते. अंगणामध्ये काढलेली रांगोळी, देव्हाऱ्यात विड्यांच्या पानावर ठेवलेले देवांचे टाक, घटाला प्रत्येक दिवशी चढवलेली माळ, हे सगळंच नाविन्यपूर्ण आणि घरातील वातावरण प्रसन्न करणारं असतं. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानांची माळ चढवली जाते आणि त्यानंतर झेंडूची फुले किंवा तिळाची फुले जे काही उपलब्ध होईल त्या फुलांची माळ प्रत्येक दिवशी या घटाला चढवली जाते. घट किंवा कलश म्हणजे विश्वाचं प्रतीक आहे. मातीच्या घटामध्ये पाणी, सुपारी, हळकुंड, अक्षता टाकल्या जातात. त्यावर आंब्याची डहाळी ठेवून श्रीफळ ठेवले जाते किंवा काही ठिकाणी मातीची एक वाटी ठेवली जाते आणि त्यावर नाडापुडी ज्यामध्ये हळदी कुंकू असते. अशा पद्धतीने कलश स्थापन केला जातो. हा घट विश्वाचे प्रतीक आहे ज्यामधून देवीच्या 9 रूपांची आराधना केली जाते, आवाहन केले जाते. नवरात्रमध्ये 9 दिवस 9 रात्री अखंड दिवा तेवत ठेवला जातो. देवीच्या भक्तीचे ते प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन नकारात्मकता दूर होते. देवीचे आशीर्वाद आपल्या भक्तांना प्राप्त होतात असे मानले जाते. हा कलश एका भांड्यामध्ये किंवा टोपलीमध्ये केळीची किंवा कर्दळीचे पान ठेवून त्यावर वावरी म्हणजेच काळी माती पसरवली जाते किंवा ढीग केला जातो आणि त्यामध्ये 9 किंवा 7 धान्य पेरली जातात. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, मूग, बाजरी, मटकी, तीळ, धणे अशा धान्यांचा समावेश असतो.
जी घराला समृद्धी आणि सुख प्रदान करतात. ही धान्य त्या काळ्या मातीत म्हणजेच वावरीमध्ये पेरल्यानंतर त्यावर पाणी 9 दिवस शिंपडले जाते. तसेच घटामध्ये देखील रोज थोडे थोडे पाणी वाढवले जाते, ज्यामुळे ही धान्य अंकुर पावतात, रुजवतात आणि उगवली जातात. त्यांना 9 दिवसात चांगली हातभर एवढी ती धान्य रोपाच्या रूपाने वाढू लागतात. नवरात्र म्हणजे पृथ्वीवर असणारी वनस्पती सृष्टी याचे देखील या निमित्ताने पूजन केले जाते. आदिशक्ती उमापार्वती म्हणजे ही सृष्टी आहे असे मानले जाते, जिने दुर्गेचा अवतार घेऊन महिषासुराचा वध केला आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला. नवरात्रमध्ये सकाळ संध्याकाळ माझ्या घरी देवीच्या विविध आरत्या देखील केल्या जातात. तसेच गोंधळी येऊन संबळ देखील घरामध्ये वाजवतो. असे मानले जाते की या संबळाचा जो स्वर आहे, जो आवाज आहे, तो नकारात्मकता पळवून लावतो. महिषासूर हा एक अतिशय गर्विष्ठ आणि क्रूर राक्षस होता, ज्याच्या त्रासामुळे देव आणि मनुष्य यांना अनेक पीडा सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे देवीने दुर्गा मातेचा अवतार धारण करून धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी या महिषासुराचा सामना केला आणि अखेर त्याचा वध केला. हे युद्ध 9 दिवस 9 रात्र सुरू होते आणि अखेर धर्मस्थापनेसाठी दुर्गा मातेने महिषासुराचा संहार करून वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवला आणि त्यामुळे दुर्गा मातेला महिषासुरमर्दिनी या नावाने देखील संबोधले जाते. सध्याच्या काळामध्ये स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी करू लागल्यात. त्यांना देखील पदोपदी अशा राक्षसी वृत्तीचा सामना करावा लागतो. काही निर्भीडतेने लढा देतात, तर काही अशा दुष्ट प्रवृत्तीला बळी पडतात. कलियुगामध्ये दुष्ट प्रवृत्ती वाढत जाणार आहे, मूल्य संस्कार विसरले जाणार आहेत, पण यामध्ये देखील संस्कारक्षम अशी पिढी घडवली जाणार आहे आणि या पिढीमुळेच आपली भारतीय संस्कृती आणि माणुसकी जपली जाणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांना विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येक सण एक अनमोल अशी शिदोरी आणि संस्कार आपणा सर्वांना देऊन जातो. धन्यवाद.